26 मे 2011 या रोजी बीडच्या तत्कालीन झेडपी सीईओनी शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे आदेश काढले। त्या ठिकाणी तेव्हाचे आष्टीचे आमदार सुरेश धस आले आणि हा काय प्रकार आहे असा सवाल त्यांनी केला। सीईओने ऑनलाईन बदली आदेशाबाबत माहिती दिली, मात्र सुरेश धस अधिकाऱ्यांना नडले। आम्ही सांगू तिथेच बदली होईल, हे सगळं बंद करा असं म्हणत उचला रे हे सगळं असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेतले लॅपटॉप आणि कम्प्युटर उचलून नेले। बीडला जिल्हाधिकारी राहिलेले सदानंद कोचे यांच्या बीडची लोकशाही एक भयान वास्तव या पुस्तकातला हा एक छोटासा किस्सा आहे। हा पूर्ण किस्सा आणि त्यानंतर काय घडलं हे तुम्हाला या व्हिडिओत ऐकायला मिळेलच। याशिवाय बीडला गेल्या 40 वर्षांपासून बिहार का म्हटलं जातं, इथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अनुभव नेमका काय आहे त्याची स्टोरी तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण रोज बातम्यांमध्ये असलेल्या बीडची हिस्ट्री तुम्ही जाणून घेतली तर तुमचे अनेक प्रश्न सुटतील ही खात्री आहे। नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com। या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब बटनवरती क्लिक जरूर करा। बीडला जिल्हाधिकारी राहिलेले सदानंद कोचे यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक आव्हानात्मक पोस्टिंगवर एक पुस्तक लिहिलंय। हे पुस्तक आहे बीड जिल्ह्यावर। सदानंद कोचे तसे मूळचे विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातले, त्यामुळे त्यांचा बीडवर आकस असण्याचं काही कारण नाही। त्यांनी या थेट लोकप्रतिनिधींचं नाव घेऊन अनुभवच सांगितलेत। बीडचा बिहार नेमका कुणी केला हा प्रश्न शोधायचा असेल तर कोचे यांचे अनुभव मात्र ऐकावे लागतील। कोचे यांचा हा अनुभव साधारण साल 2011चा आहे। कोचे जेव्हा बुलढाण्याहून बदली होऊन प्रमोशनने बीडचे जिल्हाधिकारी झाले तेव्हा त्यांनी 35 वर्षांच्या करिअरमध्ये कधीही न पाहिलेलं चित्र पाहिलं। बीडमधील कोणत्याही सरकारी कार्यालयात जा, तिथे अधिकारी नसायचे। कोणताही अधिकारी कार्यालयात येण्याची काही वेळ फिक्स नसायची। यावर कठोर आदेश दिले तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की राजकीय कार्यकर्ते कधी येतात, धमकावतात, बळजबरीने कामं करून घेतात, त्यामुळे इथे अशी परिस्थिती आहे। कोचे यांनी अधिकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी पुण्यातील यशदा या सरकारी प्रशिक्षण संस्थेत प्रयत्न केले, पण तिथेही काही अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही हा नाद सोडून द्या, बीडचं काही होऊ शकत नाही। विशेष म्हणजे बीडमधील तेव्हाचे सत्ताधारी एका आमदारानेही सल्ला दिला की 65 वर्षात झालेलं नाहीये तर तुमच्या 2 वर्षांच्या कालावधीत काय होणार आहे। कोचे बीडच्या व्यवस्थेतलं भयान वास्तव सांगताना म्हणतात, इथे उत्पादन शुल्क अधीक्षकाचं पद कायम रिक्त असतं। 2 इन्स्पेक्टर असतात, तेही वसुली करतात, त्यामुळे दारू विक्री जोरात असते। रात्रभर ढाबे चालतात, त्यामुळे गुन्हेगारीही वाढते। जिल्ह्यात साधारण 3.5 ते 4,000 किलोमीटरचे रस्ते आहेत, पण त्यावर खड्डेच खड्डे असतात। खड्डे बुजवायचे टेंडर निघतात, पण खड्डे मात्र तसेच असतात। अर्थातच गेल्या 8 वर्षात बीडमधील रस्त्यांचा प्रश्न सुटलाय असं आपण म्हणू शकतो। बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर कोचे त्यांचा भयानक अनुभव सांगतात। कोणताही अपघात झाला की रस्त्यावर वाहने जाळण्याचा सर्रास प्रकार होतो। कुठेही आंदोलन झाली तरी अधिकाऱ्याने निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलन स्थळीच आलं पाहिजे असा आग्रह आणि त्यावरून कायम संघर्ष असतो। एखाद्या घटनेत कोणाचा मृत्यू झाला तर तो मृतदेह थेट पोलीस स्टेशन किंवा रस्त्यावर आणून ठेवणे। कोणताही कार्यकर्ता कधीही कितीही वाजता फोन करून मला सोडून द्या साहेब असा आदेश देतो। बीडमध्ये सांस्कृतिक ठिकाणे, जॉगिंग पार्क, वाचनालये अशा गोष्टी दुर्मिळपणे दिसतील। हॉटेल भरपूर आहेत, पण ते चालत नसल्याने त्यात अवैध धंदे, वेश्या व्यवसाय सुरू करणे, पोलिसांकडूनही एखाद्या केसचे कागदपत्र दाबणे, नेत्याच्या फोनवर कार्यकर्त्यांना सोडून देणे, किरकोळ वादातूनही बोगस अॅट्रॉसिटीच्या केसेस टाकणे, शासकीय कार्यालय फोडणे, अधिकाऱ्यांना धमकावणे, राजकीय पक्षांच्या हाणामाऱ्या असे प्रकार सर्रास घडतात। 2011चा हा अनुभव आहे आणि त्यात काही प्रमाणात बदल झालाही असेल, पण परिस्थिती मात्र बदललेली नाहीये। कोचे यांनी सुरेश धस यांच्याविषयीचा एक थेट अनुभव नाव घेऊन सांगितलाय। अर्थातच हा विषय एकट्या सुरेश धस यांच्याविषयी नाहीये, मात्र अशा प्रवृत्तीला बळ देणाऱ्या सर्व नेत्यांविषयी आहे। शिक्षकांच्या बदली प्रकरणात धसांच्या कार्यकर्त्याने जो प्रकार केला त्याची तक्रार करण्याचीही कोणत्या अधिकाऱ्याची हिंमत होत नव्हती असं ते म्हणतात। कम्प्युटर आणि लॅपटॉप उचलून नेण्याचा प्रकार घडल्यानंतर सीईओंनी जिल्हाधिकारी कोचे यांना याबाबत माहिती दिली। कोचेंना तत्काळ पोलीस तक्रार करण्याची सूचना केली, मात्र संबंधित सीईओ यांनी आपल्या वरिष्ठांशी, हितचिंतकांशी विचारविनिमय करून 3 दिवसानंतर बीडचे तत्कालीन शिक्षण अधिकारी सानप यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। पण मी जर तक्रार केली तर माझे खांडोळे होतील असं उत्तर सानप यांनी दिलं आणि ते 1.5 महिना गायब झाले। स्वतः सीईओ जेव्हा तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा त्यांना 6 तास बसून ठेवण्यात आलं।
तेवढ्यात सत्ताधारी पक्षाचे म्हणजे तेव्हाच्या राष्ट्रवादीचे एक आमदार आले आणि त्यांनी सीईओंना थेट धमकीच दिली. तुम्ही कुणाविरोधात तक्रार करता याची तुम्हाला कल्पना आहे का, असं ते म्हणाले. यानंतर सीईओंनी आपण बीडमध्ये काम करू शकत नाही असं कळवलं आणि ते सुट्टीवर गेले. पुढे ते प्रशिक्षणासाठी मसुरीला रवाना झाले. जिल्ह्यात विकासाचं कोणतंही नियोजन नाहीये, शिक्षणाचा अभाव, तरुणांच्या हातात कायम कोयता, यामुळे गुन्हेगारी फुफावते असं कोचे यांचं निरीक्षण आहे. 2011ला बीडमध्ये राष्ट्रवादीचे 5 आमदार होते. परळीत भाजपचा एकमेव आमदार तर खासदार गोपीनाथ मुंडे होते. त्यात विधान परिषदेवर 7 जण पवारांनी गोपीनाथ मुंडेंच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी दिलेले होते. त्यामुळे जिल्हा कायम धगधगता होता. जिल्ह्याचा सर्वांनी मिळून विकास करावा यासाठी 1980ला बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू केली. पण बीडच्या बैठकीत कामांवर चर्चा सोडून राजकीय राडे जास्त व्हायला लागले. 2011ला जिल्ह्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री होते. एका मंत्र्याने बैठक लावायची ठरवली की दुसरा मंत्री त्याच मुद्द्यावर त्यांच्या यादी बैठक लावायचा. दोघांच्या मध्ये तो विषय तसाच राहून जायचा. बीडच्या रेल्वेचं बहुतांश भूसंपादन करणाऱ्या कोचे यांनी अजून एक अनुभव लिहून ठेवलाय. बीडचं स्टेशन हे शहरापासून किमान 5 किलोमीटर दूर असावं, जेणेकरून पुढच्या 50 वर्षात शहर वाढत गेल्यानंतर रेल्वेच्या विस्तारीकरणाला अडचण येणार नाही. पण नेत्यांचा आग्रह होता की लोकांना त्रास होईल ते शहरातच असावं. त्यानिमित्ताने नेत्यांचं व्हिजन किती मोठं आहे तेही बीडमध्ये दिसून येतं. 2011च्या काळात स्त्रीभ्रूण हत्या हा राज्यभर गाजलेला विषय होता. सुधा मुंडे हा डॉक्टर गर्भपात करत असताना एका महिलेचा मृत्यू झाला आणि विषय राज्यभर गाजला. हा एकटा डॉक्टर वर्षाला 5 ते 6 हजार गर्भपात करायचा. पुढे कडक कायदा आल्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येवर आळा बसवण्यात यश मिळालं. बीडमध्ये मोठ्या प्रमाणात अफूची शेतीही केली जायची. या विरोधात अखेर धाडसत्र सुरू करण्यात आलं आणि कठोर कारवाई सुरू झाली. यावर नियंत्रण आणलं गेलं. बीडची तुलना सातत्याने बिहार सोबत केली जाते. पण बिहारच्या एका व्यक्तीने कोचे यांना काय उत्तर दिलं होतं त्याचा अनुभवही त्यांनी लिहून ठेवलाय. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती आणि खोटे कागदपत्र अशा प्रकारांमुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळवताना अनेक अडचणी यायच्या. कोचे यांनी रिझर्व्ह बँकेसोबत पत्रव्यवहार करून बँकांसोबत बैठका घेऊन विषय मार्गी लावला आणि सर्वाधिक कर्ज वाटप करून दाखवलं. त्यानिमित्ताने बँकांच्या बैठकीत एका मॅनेजरने तक्रार केली की साहेब अनेक जण खोटे कागदपत्र आणतात, कर्ज नाही दिलं तर धमकी देतात. साहेबा जिल्हा बिहारपेक्षाही वाईट आहे. याच बैठकीत सेंट्रल बँकेचा एक अधिकारी, तो मूळ बिहारचा होता, तो मध्येच उठला. त्याने आक्षेप घेत सांगितलं की बीडपेक्षा आमचा बिहार कितीतरी बरा आहे. बीडची सहकारी बँकही नेत्यांनी कशी लुटून खाल्ली याचे अनुभवही कोचे यांनी सांगितलेत. पण आपला जो मूळ मुद्दा आहे तो म्हणजे बीडचा बिहार कुणी केला, हा सगळा इतिहास ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे आपल्या कार्यकर्त्याला पाठीशी घालण्याची नेत्यांची जी सवय आहे त्यामुळे बीडचा आजपर्यंत विकास होऊ शकलेला नाहीये. हा जिल्हा आजही ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. या सगळ्याला जबाबदार कुणीही असो, पण ज्या बीडला बिहार म्हणतात त्या बीडचा शांघाय करण्याची जबाबदारी आता नेत्यांची आहे. चुकीच्या वृत्तीला समर्थन करणाऱ्या जनतेची ही जबाबदारी या विकासात योगदान देण्याची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा.